नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानेश्वरी विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आता तुम्हाला वाटत असेल की सीसॅटचा पेपर एवढा सोपी आला होता आणि जसा प्रेडिक्ट केला होता सेम ॲज इट इज आला होता। मी तुम्हाला काही हायलाइटेड टॉपिक्स दिले होते। तुम्हाला मी आता न करून घेता या पहिले 5 ते 6 महिन्यापूर्वी मी ब्रह्मास्त्र सेशन तुमच्यासाठी कंडक्ट केलं होतं आणि त्या सेशनमध्ये तुम्हाला काही हायलाइटेड टॉपिक्स सांगितले होते की नाही आपल्याला रिझनिंग पण करून जायचं आहे, आपल्याला पॅसेज पण करायचं आहे, आपल्याला कॉम्प्रेन्शन पण करायचं, सगळ्या गोष्टी सॉल्व आउट करायच्या। डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन 12.5 पैकी 12.5 मार्क आपण कसे घेऊ याबद्दलही मी तुम्हाला सांगितलं होतं। सेम स्ट्रॅटेजी फॉलो झाली बेटा। आय होप तुम्हाला छान स्कोर आलेला असेल, अशी 80-90 सेफ स्कोर येऊनच गेलेला असेल। कारण की मला असं होतं की नाही आपण प्रॅक्टिस ही आधीच असली पाहिजे। सीसॅट का असे ना मी तुम्हाला 5-6 महिनेच आधीच मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही आपल्याला ऐन वेळेवर काहीच करायचं नाही आहे, मी येणार तुम्हाला सांगणार आणि बस करून घेणार नाही। प्रॅक्टिस आधीच करायची, नंतर फक्त रिझल्ट काढायचा। ही स्ट्रॅटेजी फॉलो केली होती आपण। मी तुम्हाला सांगितलं होतं, पहिले मी तुम्हाला समजून सांगते आणि सेम फॉलो करा। म्हणजे प्रिव्हियस क्वेश्चन आहे, प्रिव्हियस इयरचे पेपर आहे, त्याला सगळ्याला सॉल्व करा। आय होप तुम्हाला सगळं झालेलं असेल, तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करून गेलेला असणार आणि सगळे क्वेश्चन लावून आलेले असणार आणि तुम्हाला हे पण माहिती होतं की पहिल्यांदा पॅसेज उचलायचा कोणचा आहे। बाकीच्यांना हेच माहिती नाही की पहिले कोणाला उचलायचं आणि मग पटापट सगळे क्वेश्चन लागलेले असणार। सो वेल अँड गुड। आता आपण बघणार आहोत बुद्धिमत्ता आणि आकलन क्षमताचं एक्सप्लेनेशन। आकलन क्षमता मी तुम्हाला छान एक्सप्लेन करते। सो याबद्दल मी तुम्हाला सांगते की आता तुमची गट ब आणि गट क चा एक्झाम आहे, पूर्वपरीक्षा आहे, त्यासाठी बुद्धिमत्ताचं क्वेश्चन मी तुम्हाला ज्या प्रकारे डिलिव्हर करणार, ज्या प्रकारे तुम्हाला शिकवणार, तर ते बुद्धिमत्ताचं क्वेश्चन तुम्हाला एक चांगलं हे देऊ शकते, म्हणजे ग्रिप देऊ शकते। म्हणून हे याच्यावरती सगळ्यात जास्त फोकस करा आणि आकलन क्षमता मी एक्सप्लेन करते। सो डोंट वरी अबाउट दॅट। सो आता बघूया आपण डिसिजन मेकिंगचे पहिल्यांदा क्वेश्चन बघून घेऊ, जे फार सोपे आले होते। ठीक आहे, यामध्ये तुम्ही बसमध्ये आहात, तुमची बस तुमच्या थांब्यावर पोहोचते, पण तरीही तुम्ही प्रचंड गर्दीमुळे तिकीट काढले नाही आहे। तुम्ही काय कराल? आता तिकीट काढलं नाही तर काय करणार बघूया आपण। चालकाजवळ पैसे देऊन त्याला सांगेल की वाहकाला द्या। त्यांनी नाही दिले पैसे तर दुसऱ्याकडे देणार का आपण? नाही। पेज टाळण्यासाठी पटकन बाहेर उडी मारेल। करप्शन करणार का आपण? नाही। सो मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी डिस्कस करून सांगितलं होतं की कसं करायचं। वाहकाला बोलवावून पैसे देईल व तिकीट घेईल। येस, त्याला बोलवेल आणि तिकीट घेईल, हो ना। वाहकाला देण्यासाठी जवळ बसलेल्या एखाद्याला पैसे देईल का? नाही। त्याला कशाला देणार? दुसऱ्याने पैसे दिलेच नाही तर। सो याचं एकदम सिम्पल लॉजिक लागत होतं। मी तुम्हाला सगळ्या पॅरामीटर्स करून दिले होते, यासाठी स्पेशल एक सेशन कंडक्ट केला होता। सेम लागतंय बेटा। बरं, 2030 अजेंडा साध्य करण्यासाठी शाश्वत विकास साधण्यासाठी शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे। शाश्वत शिक्षण समायोजित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पुढाकार स्थानिक पातळीवरून यायला हवा। या अनुषंगाने एक शालेय जिल्हा पर्यावरणीय स्थिरतेवर लक्ष केंद्रित करणारा नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा विचार करत आहे। जिल्हा शिक्षण अधिकारी म्हणून आता आपण कोण बनलेलं आहे? जिल्हा शिक्षण अधिकारी बनलेलो आहे। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, काम काय करायचं आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, शालेय जिल्हा पर्यावरणीय स्थिरतेवर लक्ष केंद्रित करणारा नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा विचार करत आहे आपण। ओके, अभ्यासक्रमाच्या संबंधित आपण विचार करतोय की आपल्याला डेव्हलपमेंट करायचं आहे का? नाही, आपल्याला नवीन अभ्यासक्रम आणायचा, इन्व्हॉल्वमेंट करायचं आहे। चलो, नवीन अभ्यासक्रमासाठी अभिप्राय आणि सूचना गोळा करण्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांशी सल्लामसलत कराल। येस, असू शकतो। पर्यावरणीय टिकाऊपणाच्या तत्वांशी संरेखित शिक्षण सामग्री आणि संसाधने विकसित कराल। आता मला सांगा, आपल्याला संसाधने विकसित करायचं आहे का? नाही, आपल्याला नवीन अभ्यासक्रम लागू करायचा आहे, त्यासाठी हेल्प करायची आहे। सो इट्स नॉट इम्पॉर्टंट। नवीन अभ्यासक्रम वितरित करण्यासाठी शिक्षकांना प्रभावी शिकवण्याच्या धोरणाचं प्रशिक्षण द्या। आपल्याला इथे अभ्यासक्रमाबद्दल सांगितलं आहे, आपल्याला काही इथे प्रशिक्षण वगैरे द्यायचं आहे का? नाही, हे पण नाही करायचं। अभ्यासक्रमाची रचना करण्यासाठी निधी निर्माण करा। निधी कशाला हवा आहे आपल्याला? म्हणजे आन्सर ऑप्शन पहिलं माझं काय असेल? ॲब्सोल्युटली राईट आन्सर ऑप्शन असेल। आय होप तुम्ही हेच केलेलं असणार। बघूया आपण
जलस्रोताच्या संदर्भातील पाऊलखुणांबाबत अभ्यास करत असताना दुर्दैवाने तुम्हाला मूतखड्याच्या वेदनांना सामोरे जावे लागले. ओके, एक रोग झालेला आहे. उपचार घेऊन ताकद मिळवण्यासाठी विश्रांती घेत असताना तुमचा एक मित्र तुम्हाला लवकर पूर्ववत होण्याची शुभेच्छा देण्यासाठी आला असता. त्याने तुम्हाला मूत्रपिंडाच्या त्रासासंबंधाने विस्ताराने माहिती तर दिली, शिवाय अनेक गावे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नसल्याने, बघा काय सांगितलेलं आहे, गावे म्हणजे गावांमध्ये जे पिण्याचं पाणी आहे ते मुबलक उपलब्ध नाही आहे. हे बघा, पाण्याचा पुरवठा नसल्याने या त्रासाला सामोरे जातात, या वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. म्हणजे हा जो व्यक्ती आहे तो अभ्यास करत आहे. म्हणजे कशाबद्दल अभ्यास करत आहे? जलस्रोताबद्दल अभ्यास करत आहे. ओके, म्हणजे त्याच्याबद्दल अभ्यास करत आहे. त्याला हेच माहिती नाही की आपल्याला जो आजार झालेला आहे तो ॲक्च्युअल प्रॉब्लेम काय आहे. जेव्हा त्याचा फ्रेंड त्याला भेटायला आला तेव्हा त्याला कळलं की पाण्यामध्ये जे हे आहे म्हणजे मुबलक पाणी उपलब्ध होत नाही आहे, त्यामुळे हा प्रॉब्लेम तयार होतो आहे. तर बरं, इतके दिवस पाण्याचा अभ्यास करत असून स्वतःला स्वतःच्या आजाराच्या मूळ कारणाची माहिती नाही याचं तुम्हाला आश्चर्य वाटले. अरे, त्यांना तर माहीतच नाही, मला माहीतच. तो काय म्हणतो, मला माहीतच नाही, मी तर एवढा दिवस अभ्यास करत होतो. मग याचं उत्तर काय असू शकतं? थेट तुम्ही स्वतःच्या कुटुंबाला खात्रीने पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा होईल अशा ठिकाणी कुटुंबांचं स्थलांतरण करण्याचा विचार कराल का? नाही. फक्त स्वतःबद्दल विचार करत असतो का आपण? नाही. जेव्हा आपल्याला एक ऑफिसर म्हणून आपण डिसिजन घेत असतो, मग स्वतःबद्दल विचार करणार का आपण? नाही. आपल्याला सार्वजनिक विचार करावा लागतो, लोकांच्या हिताचा आपल्याला विचार करावा लागतो. सो इट्स अ नॉट. पिण्यायोग्य पाण्याचा नैसर्गिक आणि कृत्रिम जलस्रोतांच्या पाण्याचा गुणवत्तेच्या संबंधीचा स्वतःचा अभ्यास सुरू ठेवाल आणि सर्वसामान्य लोकांना मूतखड्याच्या त्रासापासून वाचवण्यासाठी कार्य कराल. ओके, आता फक्त मला सांगा, अभ्यास सुरू ठेवून चालणार आहे का? म्हणजे स्वतःचा अभ्यास करत राहायचा अँड इट्स ओके? नाही ना, एवढं पण नाही करणार. बघा, परिसरातील सर्व नैसर्गिक आणि कृत्रिम जलस्रोताच्या गुणवत्तेबाबत संशोधन करण्यासाठी आणि त्याची गुणवत्ता कायम राखण्याच्या उपक्रमात स्थानिक लोकांना सहभागी करून घेण्यासाठी जागतिक आणि स्थानिक संशोधनाचे व कार्यकर्त्यांचे संघ तयार करा. येस, म्हणजे आपण लोकांचं इन्व्हॉल्वमेंट करू, त्यांचा संघ तयार करू, म्हणजे आपल्याला काय होणार, एक हेल्प होणार पुढं जाण्यासाठी. म्हणून आन्सर ऑप्शन काय होणार? तिसरं. म्हणजे आपण काय करत असतो, जर एखादे संघ तयार झाले आहे, लोकांचं ग्रुपसिझम आहे, तर असे आन्सर ऑप्शन आपल्याला लगेच कळलं पाहिजे की हेच माझा आन्सर ऑप्शन आहे. ओके, ते आन्सर ऑप्शनच सांगते ओरडून की मी त्याचा आन्सर ऑप्शन आहे. सो हेच ते या टाईपचा हा क्वेश्चन होता. ओके, चलो, हे तर आन्सर ऑप्शन नाहीच आहे. नेक्स्ट, याला मला करायचं आहे. एका शैक्षणिक संस्थेचे संचालक आहात. आता बघा, शैक्षणिक संस्थेचे संचालक आहात म्हणजे एक वरची पोस्ट आहे. बघूया आपण. तुम्हाला युद्धात भयावहतेपेक्षा मर्दुमकी पाहणाऱ्या आजच्या सार्वजनिक मानसिकतेमध्ये काहीतरी गंभीरपणे चुकते आहे असे वाटते. ओके, बहुतेक इतिहासात युद्धाचा गौरव करण्यात आला आणि त्यासोबत निष्पाप लोकांची हत्या आणि लूट याचकडे दोन्ही बाजूंचे नुकसान म्हणून दुर्लक्ष केले गेले. ओके, मानवी हक्क केंद्रस्थानी प्रस्थापित करून युद्धाचा उदो करण्याच्या जागतिक दृष्टिकोनाला युरोपियन प्रबोधनाने आव्हान दिलेले आहे. यामुळे युद्धे संपली नाही, तसेच त्यांच्यामार्फत होणारा देशभक्तीचा उदो थांबला नाही. गांधीवादी अहिंसा स्वातंत्र्य चळवळी दरम्यान वसाहतवादी जुलुमशाहीचा नैतिक आणि व्यावहारिक प्रतिकार म्हणून स्वीकारण्यात आले होते, पण युद्धाला विरोध व शांतता प्रस्थापनेसाठी विशेष काही केले जात नाही, ही तुमची खंत आहे. आता तुम्ही काय कराल? म्हणजे आपल्याला एक बॅकग्राऊंड दिलेला आहे, तर म्हणून आन्सर ऑप्शन करायचं आहे. बरं, ठीक आहे, आन्सर ऑप्शन बघू आपण. शाळेच्या ग्रंथालयात संग्रहित केलेल्या जगातील विविध संबंधाने चर्चा करून संबंधित पक्षातील दुरावा नाहीसा करण्याचा प्रयत्न करण्याची गरज स्पष्ट करणाऱ्या साहित्याचे वाचन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करा. मला सांगा, असं कुठपर्यंत चालणार आहे? म्हणजे आपण फक्त वाचनालयात जाऊ आणि मुलांना गाईड करू, मग असं याच्यामध्ये संघ केलेला आहे का? नाही. आपल्याला पर्टिक्युलर जावं लागेल, तिथे वाचणाऱ्या लोकांना आपल्याला प्रेरित करावं लागेल, असं त्याचं मिनिंग आहे. बघूया आपण हे कसू शकतं. मर्दुकीच्या युद्धाच्या देशभक्तीच्या गोष्टी मुलांच्या मनावर बिंबवण्याखेरीज देशाच्या संरक्षणासाठी सैन्यात दाखल व्हायला सज्ज असणारे तरुण तरुणी घडणे शक्य नाही.
नॉट पॉसिबल म्हणते, हे लक्षात घेऊन शांततेचा विचार टाळा. म्हणजे आपण टाळाटाळीच्या एक ऑफिसर म्हणून टाळाटाळीचे उत्तरं देणार आहोत का? सो नाही. अद्ययावत तंत्राच्या साहाय्याने अस्सल ऐतिहासिक दस्तऐवज अभ्यासून त्या आधारे इतिहास अभ्यासक्रमातील विविध संघर्षांचे वर्गात चिकित्सक विश्लेषण करून त्यांच्या समाजावर झालेल्या दीर्घकालीन परिणामांचं आकलन करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करायला अध्यापकांना प्रोत्साहन द्याल. जर आपण अध्यापकांना प्रोत्साहन दिलं तर ते डिलिव्हर करतील. ओके, सो हा एक कन्सेप्ट इथे, म्हणजे एक अध्यापकाला सांगू ते 100 विद्यार्थ्यांना सांगेल, 100 विद्यार्थी आणखीन कोणा विद्यार्थ्यांना सांगेल. सो अशा प्रकारे डिलिव्हर होत जाणार. पण यामध्ये ही माहिती स्प्रेडअप होत आहे का? नाही. सो आन्सर ऑप्शन थर्ड इट्स मोस्ट राईट, 1 इज नॉट. ओके, चलो हा क्वेश्चन बघू. तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करतात. बरं, जर तुम्हाला त्यांच्यासोबत जायचे नसेल आणि त्यांचा अल्कोहोल सेवन करण्याच्या सवयीपासून स्वतःला बाहेर ठेवायचे असेल तर तुम्ही काय कराल? म्हणजे काय करायचं आहे? यापासून स्वतःला बाहेर ठेवायचं आहे. तर आपण काय करू यासाठी? मी माझ्या मित्रांना सांगेल की माझ्या पालकांनी मला दारू पिण्यास मनाई केलेली आहे आणि दारू पिण्यास मनाई केलेली आहे. तर मग मला सांगा, स्वतःचं डिसिजन घेण्यासाठी आईबाबांचं नाव घालणार का? नाही ना, स्वतःचं डिसिजन स्वतःला घ्यायचं आहे. दारू पिण्यास नकार देईल हे असू शकते, फक्त तुमचे मित्र मद्यपान करतात म्हणून मद्यपान करेल. त्यांनी विहिरीत उडी मारली तर मी मारेल का? नाही ना. सो आन्सर ऑप्शन थर्ड इट्स नॉट. आता बघू, नकार देईल इथे पण नाही म्हटलंय, इथे पण नाही म्हटलंय. पण हे नाही कशा प्रकारचं म्हटलं, म्हणजे नकार कशा प्रकारचा दिलाय ते पण बघू. नकार देईल आणि त्यांना खोटं बोलेल. काय म्हटलं आहे? नकारही देईल आणि त्यांना खोटं बोलेल की तुम्हाला यकृताचा आजार आहे. मला सांगा, ऑफिसर म्हणून म्हणजे आपली काहीही गलती नसताना खोटं बोलेल का? नाही. उगाच कशाला खोटं बोलेल? मला नकार द्यायचा आहे, मी नाही म्हणेल, मला नाही यायचं. सो आन्सर ऑप्शन 4 इट्स नॉट, सेकंड इट्स. आय होप सगळे क्वेश्चन तुम्ही थेट लावून आलेले असणार आणि 12.5पैकी 12.5 मार्क घेऊनच येणार. सो बघूया आपण आता आपण रिझनिंगचे क्वेश्चन बघू. जे क्वेश्चन एक्सप्लेन करते आहे त्याकडे एकदम फोकसली तुम्ही काय करायचं आहे, व्यवस्थित बघायचं आहे. वाक्यातील निहित मुख्य कल्पना काय आहे? ओके, सो मला सांगा, तासांच्या सरावानंतर तिने शेवटी पियानोच्या मुखड्यावर प्रभुत्व मिळवले. मला सांगा, तिने खूप वारंवार तासोनतास तिने काय केलेलं आहे? पहिले सराव केला आणि त्याच्यानंतर पियानोच्या मुखड्यांवर प्रभुत्व मिळवलं. म्हणजे पहिले सराव केला, पहिले मेहनत केली आणि त्याच्यानंतर त्याच्यावर प्रभुत्व मिळवलेलं आहे. ओके, सो आन्सर ऑप्शन, मग आन्सर ऑप्शन काय असायला हवं? समर्पणामुळे प्रभुत्व प्राप्त झालेले आहे. समर्पण, तासांच्या सरावानंतर, तासनतास सराव केल्यानंतर ते काय आहे? समर्पण. आणि समर्पणानंतर प्रभुत्व मिळालेलं आहे, मुखड्यांवर प्रभुत्व मिळवलं. ओके, चलो आन्सर ऑप्शन 4 असायला हवं. युक्तिवाद आणि प्रतिवाद सादर करण्यासाठी प्रेरक निबंधांमध्ये कोणता संस्थात्मक नमुना वापरला जातो? युक्तिवाद आणि काय आहे? प्रतिवाद. युक्तिवाद आणि प्रतिवाद सादर करण्यासाठी. तर मग एक आन्सर ऑप्शन समस्या आणि उपाय असू शकते, बिंदू दर बिंदू असू शकते, तुलना आणि विषमता असू शकतं. सो इट्स कन्फ्युजिंग आन्सर. आन्सर ऑप्शन 4 पण येऊ शकतं बेटा, आन्सर ऑप्शन 1 पण येऊ शकतं. सो आन्सर कीमध्ये कुठलं आन्सर ऑप्शन आपल्याला प्रेडिक्ट करतं, सो याबद्दल बघू आपण. बिंदू दर बिंदू हे सुद्धा असू शकतं. बघा, युक्तिवादही सांगितलं आणि त्याला प्रतिवाद पण सांगितलं. एखादी गोष्ट सांगायची आणि त्याला अपोजसुद्धा करायचं. मग याला एक्सप्लेन करण्यासाठी समस्या आणि त्याच्यावरती उपाय पण सांगू शकतो. ओके, असू शकते, इट्स पॉसिबिलिटी. तुलना आणि विषमता म्हणजे आपल्याला एक कंपॅरिझन करायचं आहे, त्यानंतर आपल्याला डॉमिनेट करायचं आहे. ओके, सो हे पण आन्सर ऑप्शन असू शकतं, हे असू शकतं, एक हे पण असू शकते. ओके, बघूया आपण आन्सर ऑप्शन. म्हणजे मी तुम्हाला असं नाही सांगत की नाही हेच असायला पाहिजे. ओके, होऊ शकते, चेंज पण करून येऊ शकते. बघूया आपण आन्सर कीमध्ये काय मिळतं तर. ओके, ठीक. आता आपल्याला बघायचा हा क्वेश्चन. सो या क्वेश्चनला आपल्याला कशा प्रकारे टॅकल आउट करायचा होता? इतका पॉसिबल नव्हता बेटा, पण काय सांगितलं होतं मी तुम्हाला, काही हायलाइटेड वर्ड्स वापरायचे. या क्वेश्चनला टॅकल कसं करायचं, कमी वेळेमध्ये करायचं आहे. तर
पटापट त्याच्यामधले काही कीवर्ड्स उचलायचे होते आणि मग काय करायचं, एक्सप्लेन करायचं. सांगते मी कसं करायचं होतं. आता हा क्वेश्चन जर तुम्हाला प्रिलिमला नाही येणार, मेन्सला येऊ शकते, कंबाईनची जी मेन्स आहे त्याला येऊ शकते, अशा मोठ्या 65 टाईपचे क्वेश्चन. बघूया आपण. आफ्रिकेत ज्वारी, बाजरी आणि नाचणी यांची शेती सुमारे 5000-6000 वर्षांपूर्वी सुरू झाली. तर कोडो, सावा आणि वरई ही धान्ये तेथेच जन्मली, म्हणून त्यांना भारताची वारसा पिके म्हटले जाते. इट्स नॉट इम्पॉर्टंट. या सहस्त्रकालादरम्यान भरड पिकांची शरीर वैशिष्ट्ये जलवायुमानासंदर्भात ओके लवचिक तसंच जैविक आणि अजैविक तणाव सहन करण्यासाठी विकसित झालेली आहे. तांदूळ, गहू यासारख्या C3 गट पिकांच्या तुलनेत C4 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतींच्या गटातील पिके असून ती स्वतःच 500 पटीने उत्क्रांत झालेली आहे. C4 पिकातील मेसोफिल पेशी आणि आवरणयुक्त गठ्ठा पेशी त्यांना प्रकाशसंश्लेषणाच्या दृष्ट्या कार्यक्षम बनवतात. प्रकाश श्वासोच्छ्वास प्रक्रियेत ती काहीही गमवत नाही. त्यांना जास्त खत आणि पावसाची गरज नसते. उत्क्रांती प्रक्रियेतून मिळवलेली परागकणांची सुपिकता आणि पुनरुत्पादन रचना, उच्च तापमान तगण्याची क्षमता याकडे वेगवान दुष्काळ सुटका यंत्रणा आहे. दुष्काळाची शक्यता जाणवता स्वतःचं जीवनचक्र गतिमान करून C3 पिकांच्या तुलनेत ती चांगले उत्पादन देतात. कालौघात यशस्वीपणे प्रवास करून भरड धान्ये जन्मजात पौष्टिक गुणांनी युक्त आहे. हे एक इम्पॉर्टंट पॉईंट होतं. ओके, सो पटापट वाचून काढायचं होतं आणि आन्सर ऑप्शन बघायचं होतं. जेव्हा आपण याला आन्सर ऑप्शनला बघतोय तेव्हा तिसरा आन्सर ऑप्शन एकदम राईट, मोस्ट प्रॉबेबल वाटतं. बघा, दिलेली भरड पिकांची वैशिष्ट्ये लक्षात घेता. ओके, इथे आपल्याला भरड वैशिष्ट्ये सांगितलेली आहे भरड धान्यांबद्दल. बरं, त्यांच्या उत्पादनात वाढ केल्यामुळे होणारे प्रदूषण अल्प असेल, कमी असेल. ओके, कमी गुंतवणूक करून शेतकरी त्याची पैदास करू शकतील आणि त्यांच्या पोषण मूल्यांचे अन्न सुरक्षाही मार्गी लागेल. ओके, कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त काम, म्हणून आन्सर ऑप्शन थर्ड काय असेल, याचं मोस्ट राईट आन्सर ऑप्शन असेल. आय होप. हा क्वेश्चन बघा. 20 मार्च 1995 रोजी सोमवार येतो, म्हणजे आपल्याला सोमवार दिलेला आहे. 3 नोव्हेंबर 1994चा दिवस कुठला आहे, हा दिवस मला काढायचा आहे. बघूया आपण. 3 नोव्हेंबर म्हणजे बघा काय करूया, 3 नोव्हेंबरपासून तर मार्चपर्यंत आपण लिहून घेणार आहे. आणि हे जे वर्ष आहे हे 1994 होतं आणि हे 1995 होतं. 3 नोव्हेंबर लिहिलं, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि 20 मार्च. ठीक आहे. आता 20 मार्चची मला तारीख दिलेली आहे आणि मागच्या तारखेचा मला वाढ काढायचा आहे. मग याच्यामधून हे मायनस करावं लागेल, कारण की याचं मला दिलेलं आहे, याचं मला काढायचं आहे. मग मला काय करावं लागेल, सोमवार वजा करावं लागेल. ठीक आहे. मग मला सांगा 3 नोव्हेंबरचे सोमवारचे दिवस, नोव्हेंबर महिन्यात 30 दिवसाचा वजा 3 केले, डिसेंबर महिन्याचे 31 दिवस, जानेवारी महिन्याचे 31 दिवस, फेब्रुवारी महिन्याचे 28 दिवस, 20 मार्चचे 20 दिवस. आता मला सांगा, एवढं सगळं लिहिण्याचं काही कारण नव्हतं. डायरेक्टली ऑड डेज लिहिले असते आणि पटापट आमचं ऑप्शन काढलं असतं. सो याच्यामधून ऑड डेज, मग इथे वजा केलं 3 याचे ऑड डेज 3, याचे ऑड डेज 3, याचं 0 आणि याचे 20चे 20. सो यांची ॲडिशन केली, 53 दिवस आले. आता मला सांगा, 53 दिवस सोमवारमधून वजा करणार का? नाही. तर 53 वजा नाही करणार, तर मी काय करेल, 7ने भाग देईल कोणाला, 53ला. ओके, 7 49. सो 49 आलेले आहे. माझ्याकडे आन्सर ऑप्शन किती आलेलं, 4. आता 4 मला काय करायचं आहे बेटा, 4 हे काय करायचे आहे, बाकी. आता ही बाकी काय करायचं, याच्यामधून वजा करायची. ओके, सोमवारच्या आधी 4 दिवस मोजायचे. मोजा. एक आहे रविवार, रविवारच्या आधी शनिवार, शनिवारच्या आधी शुक्रवार आणि शुक्रवारच्या आधी गुरुवार. ओके, सोमवार वजा 4, 1 2 3 4. सो आन्सर ऑप्शन काय असायला पाहिजे इथे, गुरुवार. ओके, सो आधीचा दिवस काढायचा होता. सो थर्ड इट्स माय राईट आन्सर ऑप्शन. चलो याला बघूया आपण. आता इथे बघा, दिलेल्या सहसंबंधातील प्रश्नचिन्हाऐवजी ठेवण्यासाठी उचित प्रतिमा निवडा. आता इथे मला एक वर्ड दिलेला आहे, सहसंबंध. कोडिंग डिकोडिंग शिकत असताना किंवा आपली सिरीज कॉम्बिनेशन शिकत असताना मी तुम्हाला सहसंबंधांचे खूप काही प्रॉब्लेम शिकवलेले आहे.
पहिल्याचा दुसऱ्यासोबत जो संबंध असतो तोच तिसऱ्याचा चौथ्यासोबत असतो. ओके, सो पहिल्याचा दुसऱ्यासोबत जो संबंध असतो तोच तिसऱ्याचा चौथ्यासोबत असतो. याचा संबंध याच्यासोबत, याचा संबंध याच्यासोबत. ओके, सो जस्ट लाईक दिस. आता ही जी डायग्राम दिसते आहे ती याच्यासारखी दिसते आहे, दिसत आहे की नाही? अगदी समोर समोर, बाजूला बाजूला, वरती वरती दिसते आहे की नाही? म्हणजे याचा संबंध याच्यासोबत, तर याचा संबंध कुठे असायला पाहिजे? याच्यासोबत असायला हवा. ओके, चलो मला सांगा, सगळ्यात पहिले जेव्हा आपण डायसचे कन्सेप्ट लावतो, ठीक आहे, सो जेव्हा आपण डायसचे कन्सेप्ट लावतो तेव्हा कॉम्बिनेशन लावत असतो. सो पहिल्यांदा सारखे सारखे दिसणारे साईड बघत असतो. म्हणजे मला विरुद्ध दिशा मला काढायची आहे, तर बघा, एकला एक कटला, 3ला 3 कट झाले, म्हणजे 2च्या विरुद्ध कोण यायला पाहिजे? 4. ओके, 2च्या विरुद्ध कोण यायला पाहिजे? 4. 3ला 3 कटले, 1ला 1 कटला. मग मला सांगा, याची विरुद्ध दिशा ही कुठे दिलेली आहे? या साईडला दिलेली आहे. मग मला सांगा, याची विरुद्ध दिशा कुठे असायला पाहिजे? याच्या या साईडला असायला पाहिजे. याची विरुद्ध दिशा याच्या या साईडला असायला हवी, तर याची विरुद्ध दिशा याच्या या साईडला असायला हवी की नाही? येस ऑर नो? इथे मला पाहिजे आहे. बघूया आपण. जर इथे मला याची विरुद्ध दिशा पाहिजे आहे, तर मला सांगा, हा हिच्या बाजूला असणं पॉसिबल आहे का? नाही, कारण की एकामेकाच्या समोर विरुद्ध दिशा. जर या साईडला त्रिकोण असेल त्याची विरुद्ध दिशा कुठून असते? इकडून. जर वरून त्रिकोण असेल तर खालून त्याची विरुद्ध दिशा असते. सो दिस कन्सेप्ट. जर इथे त्रिकोण आहे तर इथे याच्या बाजूला त्रिकोण येणार का? नाही. इथे मला त्रिकोण दिलेला आहे, बाजूला त्रिकोण असणं पॉसिबल आहे का? नाही, कारण की इथे असेल तर त्याची विरुद्ध इकडून असेल. कट. त्रिकोणाची विरुद्ध दिशा पाहिजे, दिस वन. त्रिकोणाची विरुद्ध दिशा पाहिजे, वरती आहे. त्रिकोणाची विरुद्ध दिशा इथे असू शकते का? ही असू शकते का? तर यस. का बरं? कारण की मला हा त्रिकोण बाजूला नको आहे, कारण की याची मला विरुद्ध, म्हणजे ही मला साईड काढणी आहे, न दिसणारी साईड. मग कोण असेल ती? हीच. आन्सर ऑप्शन दिस वन. ऑल्सो आपण काय करू, सहसंबंधाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर मी चेकआउट करते म्हटलं तर हा एक वरती गेला, हा इथे वरती आहे, आहे की नाही? आहे की नाही? सेम टू सेम. हा 3 खाली गेला, हा एक याच्यामध्ये खाली गेलात की नाही? आणि याची बाजू विरुद्ध पण आली. सो आन्सर ऑप्शन थर्ड. इट्स माय पॉईंट ऑफ व्ह्यू. मी तुम्हाला 2 याचा आन्सर ऑप्शन पॉईंट ऑफ व्ह्यू सांगितले, एक सहसंबंधाचा आणि एक कॉम्बिनेशनवाला. ओके, कट कट करून. चलो नेक्स्ट क्वेश्चनला बघूया आपण. इथे आटे गावाचे क्षेत्र साटे गावाच्या क्षेत्रापेक्षा मोठे आहे. बघा, इथे मला काय सांगितलेलं आहे? हे गाव कोणचं आहे? साटेगाव. आणि हे गाव कोणचं आहे? आटेगाव. आटेगावाचे क्षेत्र साटेगावाच्या क्षेत्रापेक्षा मोठे आहे. हा निष्कर्ष नेहमी सत्य ठरवणारी 2 तथ्य निवडा. बरं, पाटेगावाचे क्षेत्र वाटेगावाच्या क्षेत्रापेक्षा मोठे आहे? नाही. क्षेत्रासंदर्भात साटेगाव सर्वात लहान नाही आहे. बरं, जर मी आता साटेगाव म्हटलंय की नाही, साटेगाव हे सगळ्यात लहान नाही आहे. ओके, याला कन्सिडर केले. क्षेत्रसंबंधात नाटेगावाचा विचार केला नसता पाटेगाव सर्वात मोठे ठरले असते. आता पाटेगाव आणि नाटेगाव सांगितलंय का? नाही. क्षेत्रसंबंधात आटेगाव तिसरे मोठे गाव आहे. जर मला सांगा साटेगाव आणि आटेगाव या दोघांना मी कन्सिडर केलं तर हा क्वेश्चन एक्झॅक्टली सॉल्व कसा होतो? आन्सर ऑप्शनमध्ये आहे का बी आणि डी? यस आहे. पण बघा, आपण चेक करू. आता बघा, क्षेत्रासंदर्भात आटेगावाचे तिसरे मोठे गाव आहे, म्हणजे याला 3rd नंबरचं गाव दिलेलं आहे, तिसरं मोठं गाव आहे. आणि साटेगाव हे यापेक्षा कसं आहे? लहान आहे. म्हणजे मला सांगा 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर, दुसऱ्या नंबरचं मोठं गाव, तिसऱ्या नंबरचं मोठं गाव. चेकआउट करू. हे तिसऱ्या नंबरला आहे. क्षेत्रासंदर्भात साटेगाव सर्वात लहान नाही आहे. सर्वात लहान पहिल्या नंबरवर असेल, मग जे नाही आहे कुठल्या नंबरला असेल? 2nd नंबरला. म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय झाली का? यस. ओके, सो दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाला. लहान नाही आहे तर मग मी दुसऱ्या नंबरला ठेवते, हे तर तिसऱ्या नंबरला आहेच ऑलरेडी. सो आय होप दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, म्हणजे मला तिसरा आन्सर ऑप्शन अतिशय बरोबर आहे. बघा, द एंड ऑफ द स्टोरी. ओके, सो द एंड ऑफ द स्टोरी या विधानांमध्ये ऑफ काय निर्देशन करते? ओके, जेव्हा आपल्याला 2 वाक्यांना आपण जोडतो ऑफने, तर मग त्याच्यामध्ये काय निर्देशित करते? द एंड ऑफ द स्टोरी. स्टोरीचा एंड होत आहे. मग ऑफचा मिनिंग काय झाला? चे. ओके, ऑफचा मिनिंग काय झाला? चे झाला.
म्हणजे द एंड ऑफ द स्टोरी, स्टोरीचे एंड झालेला आहे. काय झालं? स्टोरीचा एंड झाला. चा ची चे. ओके, सो त्याला आपण कनेक्ट केलेलं आहे. मग काय असू शकतं? काय? स्टोरीचा एंडिंग झाला म्हणजे शेवट झालेला आहे. मग ते काय निर्देशित करते? की वेळ निर्देशित करते. ते स्थान किंवा ताबा, संबंध किंवा जोड नाही. म्हणजे आन्सर ऑप्शन काय यायला पाहिजे? टाईम असायला पाहिजे. बघूया आपण आन्सर ऑप्शन कीमध्ये काय देते, हे देते की हे देते. पण मला आन्सर ऑप्शन टाईम असं वाटते आहे, कारण की आपल्याला एंड सांगितलेला आहे. म्हणजे इट्स मेन्शन टाईम. ओके, टाईमबद्दल आपल्याला तिथे मेन्शन केलेलं आहे, म्हणून आपण ते असं सांगतो आहे. स्थानिक टपरीवर आईस्क्रीम खरेदी करताना मीना मधू नेहमी भिन्न चवीचे एक असं 2 गोळे खातात. म्हणजे 2 आईस्क्रीम खातात. टपरीवर चॉकलेट, कॉफी, लिची, आंबा, बदाम, स्ट्रॉबेरी आणि व्हॅनिला हे स्वाद उपलब्ध आहे. मीना बदाम खात नाही. बरं, ही मीना जी आहे ती काय खात नाही? बदाम खात नाही. बरं, आणि मधू चॉकलेट आणि कॉफी आईस्क्रीम खात नाही. बरं, चॉकलेट आणि कॉफी. मधू काय काय खात नाही? कॉफी आणि चॉकलेट आईस्क्रीम खात नाही. म्हणजे ही किती आईस्क्रीम खात नाही? 1 आईस्क्रीम खात नाही. मला सांगा, ही किती खात नाही? तर ही 2 आईस्क्रीम खात नाही. ओके, सो ही 2 आईस्क्रीम खात नाही. म्हणजे मला सांगा याच्यामध्ये, ठीक आहे, इथपर्यंत झालं. मधूला उपलब्ध असलेल्या जोड्यांच्या तुलनेत मीनाला निवडीचा उपलब्ध असलेल्या अधिक जोड्या दाखवणारी संख्या निवडायची आहे. ओके, सो इथपर्यंत आपल्याला आन्सर ऑप्शन काढायचं आहे. म्हणजे मला सांगा, हे किती फ्लेवर आहे टोटली? 1 2 3 4 5 6 7. सो मला सांगा 7 वजा 2, 7 वजा 2 किती बनले बेटा माझ्याकडे? 5 फ्लेवर बनलेत. ओके, चलो. आणि मला सांगा ह्या मीनाला, आणि मीनाचे मला फ्लेवर किती आहे? मग मला सांगा मीनाचे कसे आहे आन्सर ऑप्शन? 7 पैकी किती फ्लेवर खात नाही ती? मग म्हणजे मला सांगा याचे किती फ्लेवर बनले? 6. आणि याचे किती फ्लेवर बनले? 5. सो या क्वेश्चनला मला सॉल्व करून मधूला उपलब्ध असलेल्या जोड्यांच्या तुलनेत मीनाला निवडीला उपलब्ध असलेल्या अधिक जोड्या दाखवणारी संख्या निवडायची आहे. जेव्हा याच्यामध्ये मला आन्सर ऑप्शन करायचं आहे, सो मला सांगा 6 1 आणि 5 2, 6 1 5 2, आणि अशा प्रकारे सॉल्व केल्याच्या नंतर मला इथे आन्सर ऑप्शन, फायनल आन्सर ऑप्शन काय मिळते? 5 हे आन्सर ऑप्शन इथे मला मिळते. ओके, 6 1 आणि 5 2 हे आन्सर ऑप्शन मला पूर्णपणे काय करायचं आहे? सॉल्व करायचं आहे. मगच मला आन्सर ऑप्शन मिळेल. ओके, शो. चलो. व्यक्तीच्या सकारात्मक सहानुभूतीच्या परिणामी इतरांचे उपयोगी पडणे, त्यांना सहकार्य करणे यांचा समावेश असलेले दयेची कामे त्यांच्याकडून घडली असेल. 2021च्या हार्वर्ड विद्यापीठाच्या अभ्यासात आढळून आलेले आहे. यामुळे या व्यक्तींच्या दैनंदिन जीवनात लवचिकता आणि उच्च पातळीच्या समाधानाची जोपासना झाली. समानुभूती व्यक्तून आनंदाचे फायदे प्रचंड असले तरी दैनंदिन व्यवहाराचा भाग बनणे कठीण आहे. बरं, मत्सर आणि लोभ आनंदाचे शत्रू आहेत, परंतु इतरांच्या त्रासाचा आनंद लुटणाऱ्या व्यक्ती आपल्या भोवती असतातच आनंद लुटण्याचा व्यक्ती. ओके, बघा, अनेक प्रसंगी इतरांबद्दलच्या नकारात्मक भावनांमुळे वयस्करांचे गट तयार होतात, सामाजिक आणि व्यावसायिक गट तयार होतात. बरं, क्रिकेटचे चाहते किंवा युद्ध करणे सैनिक इत्यादी स्वरूपाचे गट यात येतात. यातून दैनंदिन समाज जीवनात विष कालवले जाते. काय कालवले जाते? विष कालवले जाते. समानुभूतीच्या अभावी व्यक्ती एकत्रितपणे समाज माध्यमांचा दुरुपयोग करून इतरांचा आत्मसन्मान घालवण्याचा प्रयत्न करतात. बरं, वरील परिच्छेदाची सर्वात उचित मध्यवर्ती कल्पना पुढील पर्यायातून दिलेली आहे. तर मला शोधायची आहे. तर याचं मोस्ट राईट आन्सर ऑप्शन आहे आन्सर क्रमांक 1. सकारात्मक सहानुभूतीमुळे व्यक्ती दयेची कामे करतात व परिणामी लवचिकपणे जगत उच्च पातळीचा आनंद अनुभवतात. या उलट मत्सर आणि लोभामुळे व्यक्ती एकत्रितपणे समाज माध्यमातून इतरांचे जगणे विषम करून त्यांचा आत्मसन्मान खच्ची करून त्यांचा आनंद लुटतात. यस, हेच याचा आन्सर ऑप्शन इथे दिलेला आहे, कारण की एका लाईनवरूनच मेन्शन होते. बघा, इतरांच्या त्रासाचा आनंद लुटणाऱ्या व्यक्ती आपल्या भोवती असतात. याचंच आन्सर ऑप्शन सेम इज इट 1. चलो, हां, आता हा क्वेश्चन आहे.
याचं आन्सर ऑप्शन ॲक्च्युअलमध्ये हा क्वेश्चन कॅन्सल व्हायला पाहिजे. का व्हायला पाहिजे सांगते. कोणता संक्रमण शब्द मागील कल्पनेची निरंतरता सूचित करते? निरंतरता, ओके, म्हणजे आपल्याला कंटिन्युएशन फॉलो करते, निरंतरता सूचित करते. असे असले तरी हा पण शब्द असू शकतो, परिणामी हा पण असू शकतो, या व्यतिरिक्त असंही असू शकते. म्हणजे निरंतरता कंटिन्युटी करते की नाही. परिणामी असं असू शकते. असे असले तरी म्हणजे एखादं सेंटेन्स दिलेलं आहे, असे असले तरी हे त्याचं हे आहे. म्हणजे आन्सर ऑप्शन 3ही मोस्ट प्रेडिक्टेबल आन्सर ऑप्शन. चौथं येणार नाही, पण आन्सर ऑप्शन 3ही, ओके, असे असले तरी आणि परिणामी. ओके, सो हे नाही म्हणत मी, पण या दोघांपैकी आमचं ऑप्शन यायला पाहिजे. मला असं वाटते की हा क्वेश्चन थोडासा ड्रामावाला क्वेश्चन होता. होऊ शकते, कॅन्सलही होऊ शकते. बघूया आपण काय देतं आन्सर कीमध्ये. तर आपल्याला टू पिक अ बोन विथ वन. ओके, दिलेल्या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. म्हणजे काय होतं? ब्लेम करणे, दोष देणे. ओके, दोष देणे. आता बघा, हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. एक अपराधी समाविष्ट असलेल्या 5 संशयितांची पोलिसांनी चौकशी केली. यातील फक्त 3 व्यक्ती नेहमी खरी बोलतात. मला सांगा किती व्यक्ती आहे? 5. 5 पैकी 3 व्यक्ती खरं बोलतील, तर मग मला सांगा 2 व्यक्ती कसं बोलतील? खोटं बोलतील. बरं असतील तर मला अपराधी व्यक्ती निवडायचं आहे. आता यातील मला जर अपराधी व्यक्ती निवडायचं आहे, अपराधी व्यक्ती मला काढायचं आहे, फाइंडिंग आउट करायचं आहे, तर बघू अपराधी कोण आहे. अली, सिंथिया, इला, बानू, देव यापैकी अपराधी कोण आहे? तर अपराधी मला सांगा, इला आहे का, सिंथिया, अली आणि बानू. आता या 4 आन्सर ऑप्शनमध्ये मला देव नावाचा व्यक्ती अपराधी म्हणून आन्सर ऑप्शन दिलेला आहे का? नाही. मग देव म्हणून आन्सर ऑप्शनमध्ये मला अपराधी दिलेलं नाही आहे. मग मला सांगा देवने अपराध केला हे आन्सर. मग आता बघूया आपण. अली काय म्हणतो? देवने अपराध केला. हे वाक्य खोटे असायला पाहिजे, कारण की अपराधी व्यक्तींमध्ये देवाचं नावच नाही आहे. मग देवने अपराध केला हे आन्सर ऑप्शन काय असेल? खोटं. म्हणजे अली काय बोलला? खोटं बोलला. अली हा खोटारडा आहे. ओके, खोटारडा आहे. बरं, इला, आता सिंथिया काय म्हणते? इला निरपराध आहे. बरं, म्हणजे हा अपराध कोणी केलेला नाही आहे? इलाने केलेला नाही आहे. बरं, आता मला सगळ्यात पहिले प्रेडिक्शन करावं लागेल. इलाने अपराध केलेला नाही आहे. बरं, मग इलाने अपराध केलेला नाही आहे, देवने अपराध केलेला नाही आहे, तर मग मला सांगा बानू खरं बोलते. तर बानू खरं बोलते, मग मला सांगा ती मी नाही आहे. म्हणजे अपराध करणारी व्यक्ती मी नाही आहे, देव नाही आहे, इला नाही आहे, मग बानू नाही आहे. मग मला सांगा, आणि बानू खरं बोलते, मग माझ्यावर दोषारोपण करताना अली खोटं बोलतोय. मग मला सांगा याच्यामध्ये हे पण राईट येणार आणि हे पण राईट येणार. मग मला सांगा कंडिशन फॉलो झालीत का? नाही. कंडिशन लागली का माझी? नाही, कंडिशन लागली नाही. मला कंडिशन सॅटिस्फाय करायची आहे. बघूया आपण. सिंथिया म्हणते इला निरपराध आहे. मग आता मला हे वाक्य चुकीचं घ्यावं लागेल. म्हणजे आन्सर ऑप्शन कसं येणार इथे? जर हे वाक्य चुकीचं असेल तर ही इला अपराधी आहे हे वाक्य खरं असेल. मग हे जर वाक्य चूक आहे तर खरं वाक्य कुठलं आहे? इला अपराधी आहे. बरं, म्हणजे अपराध कोणी केला? इलाने. बानू खरं बोलते. चेकआउट करू. ती मी नाही. बरोबर आहे, ती मी नाही आहे. बानू म्हणते ती मी नाही आहे, कारण की इला अपराधी आहे. बानू खरं बोलते का? येस. माझ्यावर दोषारोपण करताना अली खोटं बोललं आहे. म्हणजे देव काय म्हणतो? यानं माझ्यावर दोषारोपण केलं आहे आणि म्हणूनच तो काय बोलतोय? खोटा बोलला. हे पण वाक्य कसं आहे? खरं. म्हणजे अपराधी व्यक्ती कोण आहे? इला. आन्सर ऑप्शन फर्स्ट इज माय राईट आन्सर ऑप्शन. चलो, याला बघूया आपण. एका गावात इरा ए या खुणाने दर्शवलेले प्रस्थापनाजवळ राहते आणि बी या खुणाने दर्शवलेल्या प्रस्थानाजवळ काम करते. गावातील रस्त्यांचे सर्व भाग 100 मीटर लांबीचे आहे. इराला कामावर जाताना वेगवेगळ्या मार्गाने चालायला आवडते, परंतु ती सर्वात कमी अंतराचा मार्ग निवडते. काय करायचं आहे? सर्वात कमी अंतराचा मार्ग निवडायचा आहे. जर डिस्टन्स दिलेला आहे, आता रस्त्याच्या सर्व भागाचं 100 मीटर लांबीचं डिस्टन्स आहे एका भागाचं. ओके, चलो, सो फाइंडिंग आउट करू. सगळ्यात कमी, ओके, सगळ्यात कमी बघा, 2 रस्ते अवेलेबल होतात. 1, 2, 3, 4, 5. ओके, 5 मल्टिप्लाय बाय 100. सो आन्सर ऑप्शन येणार 500 मीटर. ओके, आणखीन एक रस्ता येतो.
आणखीन एक रस्ता येतो, चेकआउट करूया. दिस ऑल्सो 1 2 3 4 and 5 म्हणजे 5 मल्टिप्लाय बाय 100 सो ऑल्सो 500 मीटर म्हणजे 2 रस्ते अवेलेबल होतात. आन्सर ऑप्शन इलाला चालता येणाऱ्या विभिन्न मार्गांची संख्या निवडा. किती आहे म्हणजे 500 मीटरवाले फक्त 2 रस्ते अवेलेबल आहे, या व्यतिरिक्त कुठलेही अवेलेबल नाही आहे. आता बघा, साधर्म्य असलेला शब्द निवडा. चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव. हा क्वेश्चन एक बाउन्स बॅकवाला होता. क्वेश्चन सॉल्व कसा करायचा होता, जेव्हा आपण ह्याला सॉल्व आउट करतो तेव्हा असं लक्षात येते की चंद्रपूर, गोंदिया आणि धुळे आणि जळगाव जेव्हा आपण इंडियाचा मॅप बघतो, ओके, सो मी सगळ्या गोष्टी, हे बघा आपला महाराष्ट्राचा असा मॅप आहे, मॅपमध्ये चंद्रपूर, गोंदिया, ओके, चंद्रपूर, गोंदिया या भागामध्ये येतात आणि जळगाव, धुळे या गावामध्ये येतात, या भागामध्ये येतात. तर आन्सर ऑप्शन याचं मोस्टली काय असू काय शकतं, मी तुम्हाला फक्त प्रेडिक्शन सांगते, राईट आन्सर ऑप्शन नाही सांगत. जेव्हा मी याचा विचार करते तेव्हा मला हे नंदुरबार, ओके, नंदुरबार झालं, नाशिक झालं, या पट्ट्यामध्ये येतात, ओके. आणि जर मी नागपूरचा विचार करते तर नागपूर मला या भागामध्ये दिसतोय, या भागामध्ये दिसतोय आणि भुसावळ तर मला दिसत नाही. तर मग मला सांगा आन्सर ऑप्शन येताना नागपूर, नंदुरबार आणि नाशिक. आणि जर मी पकडलं, ओके, सो जर डिस्ट्रिक्ट वाईज पकडलं नागपूर सो तर नागपूर येऊ शकते आन्सर ऑप्शन मोस्ट प्रॉबॅबिलिटी की म्हणजे अकॉर्डिंग टू डिस्ट्रिक्ट्स, ओके. सो त्याच्यामध्ये विभाग आहे म्हणजे आन्सर ऑप्शन नागपूर एक प्रेडिक्टेबल असू शकते. पण ह्याचं राईट आन्सर ऑप्शन हे आन्सर की आल्यावर कळेल आणि यामागचं लॉजिकही कुठल्या प्रकारचं लावलं, कारण की हे एका झोनमध्ये येतात, कारण की हे सुद्धा यायला पाहिजे, नंदुरबार यायला पाहिजे की नाही. म्हणजे जर आपण इथे बघतोय म्हटलं तर याच्यासोबत या भागामध्ये नंदुरबार येतोय, नाशिक येतोय आणि नागपूर याच रिजनमध्ये येतोय, म्हणजे याच्यासोबत नागपूर येतोय, म्हणजे एक्झॅक्टली आन्सर ऑप्शन काय असायला हवं. सो बघू आपण, कारण की याबद्दल मी असं हे नाही सांगत की याचा आन्सर ऑप्शन नागपूर आहे की नंदुरबार आहे की नाशिक आहे, पण डेफिनेटली असंच काहीतरी आहे, ओके. सो पॉईंट ऑफ व्ह्यू असू शकतो, जॉग्रफी पॉईंट ऑफ व्ह्यू, ओके. आणि जर आपण त्याचं कोडिंग डिकोडिंग म्हटलंय तर कोडिंग डिकोडिंगमध्ये याचा चंद्रपूरचा सी येतो, धुळेचा डी येतो, गोंदियाचा जी येतो आणि जळगावचा जे येतो. सो मला सांगा 3 4 7 आणि 10 जेव्हा मी बघितलं तर आन्सर ऑप्शन इथे कितीचा डिफरन्स आहे. सो जेव्हा मी इथे डिफरन्स गॅप काढला तर इथे +1चा डिफरन्स गॅप येतो, इथे +3चा येतो, अगेन +3चा येतो, अगेन मला इथे जेव्हा मी बघत आहे तर असा डिफरन्स गॅप आपल्याला कसा काढायचा तो पण येत नाही बरोबर. म्हणजे जर मी इथे +4 घेतलं आहे तर 14 याच्यावरती यन यायला पाहिजे. मग यन तर नाशिकचाही आहे, नंदुरबारचा आहे, नागपूरचा आहे, फक्त भोपाळचा नाही आहे. आणि मला सांगितलेलं आहे साधर्म्य असलेला शब्द याच्यासोबत निगडीत असलेला, म्हणजे या पॉईंट ऑफ व्ह्यूसुद्धा आपण काढू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी, सगळ्या पॅरामीटर्स याचे काय काय असू शकतात हे सगळं एक्सप्लेन केलं आहे. कोडिंग डिकोडिंग पॉईंट ऑफ व्ह्यू असू शकते किंवा इन दिस टाईप ऑफ द पॉईंट ऑफ व्ह्यू असू शकते. काल्पनिक कथा वाचल्याने सहानुभूती आणि सामाजिक समज सुधारते. बरं, खालीलपैकी कोणते विधान सत्य असल्यास वरील दाव्याचे जोरदार समर्थन करेल. सो आन्सर ऑप्शन फर्स्ट, कारण की अभ्यासातून असं दिसून आले आहे की जी लोक नियमित काल्पनिक कथा वाचतात त्यांना सहानुभूती मोजणाऱ्या चाचणीमध्ये जास्त गुण मिळतात. एक मोस्ट प्रेडिक्टेबल आन्सर ऑप्शन फर्स्ट होतं, कारण की हे बघा काल्पनिक साहित्यात अनेकदा जटिल पात्रे आणि परिस्थिती असतात, त्यामुळे वाचकांना अनेक दृष्टिकोनांचा विचार करावा लागतो. नाही, हे पण नाही आणि हे पण नाही. सो अशा प्रकारे पूर्ण गोष्टी समजावून सांगण्याचा आणि एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न केला. म्हणजे थोडंसं असं ब्रीफ घेतलं, कारण की तुम्हाला एक येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगलं मार्क पडायला पाहिजे. म्हणजे तुम्ही हेच बघून पुढे सांगा की क्वेश्चन कशा टाईपचे आले होते, कशा टाईपनं मला म्हणजे सॉल्व आउट करायचे होते. हा अप्रोच तुमचा डेव्हलप झाला पाहिजे. आणि नेक्स्ट वर्षीसाठी आता डिस्क्रिप्टिव्हचा होतो आहे पेपर, तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होत असताना म्हणजे सीसेट आपल्याला कसा बाउन्स बॅक करतो आहे, म्हणजे जसे जनरलाइज आपल्याला हे असतात ते न देता थोडेसे वेगळ्या टाईपचे टाकले होते यावर्षी क्वेश्चन सीसेटला. तरी आपण सगळं काही सॉल्व आउट करून आलेलं असणार. पॅसेज तर एकदम छान म्हणजे 100पैकी म्हणजे जवळपास म्हणजे जे काही क्वेश्चन होते 50 क्वेश्चन, त्या 50 क्वेश्चनपैकी चांगले मार्क तर तुम्ही घेऊनच आलेले असणार. अख्खा पेपर तर पॅसेजच्या भरोशावर तुमचा निघून जाणार. याचं तर थोडं तरी आपल्याला खूप हेल्प होऊन गेली. सो थँक्यू गाईज, भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये.